सर्वांना नमस्कार. आज आपण विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती माहे एप्रिल 2026 इतिवृत्त लेखन पाहणार आहोत. आज दिनांक रोजी शाळा येथे विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीची सभा आयोजित करण्यात आली. सभा समितीचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेस मुख्याध्यापक, समिती सदस्य, पालक, शिक्षक उपस्थित होते. सभेत पुढील विषयांवर चर्चा करून ठराव मंजूर करण्यात आले. विषय क्रमांक 1. मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले असता त्यात कोणताही बदल न सुचविल्याने ठराव आहे असे मंजूर करण्यात आले. विषय क्रमांक 2. नवीन शैक्षणिक वर्षासाठी सुरक्षा नियोजन व कृती आराखडा. नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27 सुरू होत असताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देणे अत्यावश्यक आहे. यासाठी शाळेच्या परिसराची तपासणी करून इमारत, वर्गखोल्या, जिने, खेळाचे मैदान व इतर सुविधा सुरक्षित असल्याची खात्री करण्यात आली. स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, वीज सुविधा व CCTV उपलब्ध असल्यास यांची योग्य व्यवस्था ठेवण्याचे नियोजन करण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित उपाययोजना करता याव्यात यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचा कृती आराखडा तयार करण्यात आला. सभेत पुढील ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. आग, अपघात व आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून दिली जातील. स्वच्छता, पिण्याचे पाणी व वीज सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिले जाईल. शाळेच्या परिसरात सुरक्षित व शिस्तबद्ध वातावरण राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. सूचक, अनुमोदक. विषय क्रमांक 3. उन्हाळी सुट्टीतील शाळेची सुरक्षा व मालमत्तेचे संरक्षण. उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत शाळा बंद असताना शाळेची सुरक्षा व मालमत्तेचे संरक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी शाळेतील सर्व वर्गखोल्या, कार्यालय व साठवण कक्ष व्यवस्थित बंद करून कुलूपबंद करण्यात येईल. वीज पुरवठा, पाणी पुरवठा व गॅस सुरक्षितपणे बंद करण्यात येईल. CCTV व इतर सुरक्षा साधनांची तपासणी करून ती कार्यरत ठेवण्याचे ठरवले आहे. तसेच शाळेच्या परिसरात अनधिकृत प्रवेश होऊ नये यासाठी गेट व कंपाऊंड सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था करण्यात येईल. सभेत पुढील ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. शाळेतील सर्व खोल्या व कार्यालये व्यवस्थित कुलूपबंद ठेवण्यात येतील. वीज व पाणी सुविधा सुरक्षितपणे बंद ठेवण्यात येतील. CCTV व इतर सुरक्षा यंत्रणा कार्यरत ठेवण्यात येतील. शाळेच्या परिसरात अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. सूचक, अनुमोदक. विषय क्रमांक 4. आपत्ती व्यवस्थापन, पाऊस व वादळ सुरक्षितता उपाय. पावसाळा व वादळाच्या काळात विद्यार्थ्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे. यासाठी शाळेच्या इमारतीची, छताची, खिडक्यांची व निचरा व्यवस्थेची तपासणी करण्यात आली. पावसाचे पाणी साचू नये यासाठी गटार व नाले स्वच्छ ठेवण्याचे नियोजन केले आहे. वादळाच्या वेळी विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवणे, खिडक्या, दारे बंद ठेवणे व वीज उपकरणांपासून दूर राहण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. सभेत पुढील विषयांवर सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आले. शाळेची इमारत व निचरा व्यवस्था नियमित तपासण्यात येईल. पावसाळ्यात गटार व परिसर स्वच्छ ठेवण्यात येईल. वीज उपकरणांचा सुरक्षित वापर करण्याबाबत सूचना दिल्या जातील. आपत्कालीन परिस्थितीसाठी आवश्यक तयारी व मार्गदर्शन करण्यात येईल. सूचक, अनुमोदक. विषय क्रमांक 5. विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक उपचार. विद्यार्थ्यांना लहान जखम, खरचटणे, चक्कर येणे किंवा छोट्या अपघातांवेळी योग्य प्राथमिक उपचार मिळणे आवश्यक आहे. यासाठी शाळेत प्राथमिक उपचार पेटी, फर्स्ट एड बॉक्स उपलब्ध ठेवण्यात आली आहे व त्यामधील साहित्याची तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांना जखम स्वच्छ करणे, पट्टी बांधणे तसेच आवश्यकतेनुसार शिक्षकांना त्वरित माहिती देणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सभेत पुढील विषयांवर ठराव मंजूर करण्यात आले. शाळेत आवश्यक साहित्यासह फर्स्ट एड बॉक्स उपलब्ध ठेवण्यात येईल. विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. आवश्यकतेनुसार वैद्यकीय मदत मिळण्यासाठी व्यवस्था ठेवण्यात येईल. सूचक, अनुमोदक. विषय क्रमांक 6. ऐनवेळी उपस्थित होणारे विषय. ऐनवेळी उपस्थित होणाऱ्या विषयांवर चर्चा झाल्यानंतर अध्यक्षांच्या वतीने सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले. धन्यवाद.